मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में आए दिन चोरी की घटनाएं काफी बढ़ रही है। इस दौरान गणेशपेट क्राइम ब्रांच पुलिस के हाथ एक शातिर चोर लगा है, जिसने अपने चोर दोस्तों के साथ मिलकर कुल 3,26,225 रुपए की बड़ी चोरी को अंजाम दिया है। उन आरोपियों में से पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार किया है, वहीं 2 आरोपी फिलहाल फरार हैं। उन आरोपियों पर चोरी का और एक वाहन चोरी का ऐसे कुल 2 मामले दर्ज है। पुलिस ने इस प्रकरण का खुलासा कर चोरी का सामान जब्त किया है। पकड़े गए आरोपी की पहचान शाहरुख खान बलाद हनीफ खान के रूप में हुई है। फरार आरोपियों में वेदांत उर्फ छोटा कालू, रवि चाटे और क्षितिज चौकसे मौजूद है। दिनांक 16/7/2024 चे रात्री पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत घाट रोड येथे फिर्यादीच्या घरून एकूण 8 लाखाच्या आसपास घरफोडी झाली होती। त्या घरफोडीमध्ये काही सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही गुप्त बातमीदार नेमण्यात आले होते। दिनांक 28/7/2024 रोजी गुप्त बातमीदारांनी सांगितले की त्या सीसीटीव्ही मध्ये सराईत घरफोडीचा आरोपी नामे शाहरुख खान हा दिसून येत आहे। आम्ही काही बातमीदार नेमून शाहरुख खानचा पत्ता शोधला, तर तो सध्या राय आशियाना अपार्टमेंट मानकापूर सेंट मेरी शाळेजवळ इथे राहत असल्याची माहिती मिळाली। आम्ही सापळा रचून बसलो असता आम्हाला तो एका दुचाकी पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवावरती मिळून आला। त्याच्या ताब्यातून गणेशपेठच्या घरफोडीतील एकूण काही अमेरिकन करन्सी 1,51,000, काही वेगवेगळ्या देशाची करन्सी, तसेच वेगवेगळ्या देशाची करन्सीचे नाणे, गुन्ह्यातील सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याच्या ताब्यातून एकूण 3,26,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याच्या ताब्यातील गाडी ॲक्टिवा गाडीविषयी विचारपूस केली असता त्याने सांगितले की ती गाडी त्यांनी चोरी करण्यासाठी वापरली होती। तसेच ती गाडी त्याला टिमकी येथे राहणारा वेदांत उर्फ कालू चाटे यांनी नवी कामठी येथून चोरी करून वापरण्यासाठी दिली होती। सदरची कारवाई माननीय पोलीस उपायुक्त साहेब निमित गोयल सर गुन्हे शाखा, ACP सर पाटील सर गुन्हे शाखा, पुणे मुकुंद ठाकरे सर व सोबतचे ASI ईश्वर कोरडे पोहावा, मुकेश राऊत पोहावा, प्रवीण लांडे पोहावा, अमोल जासूद पोहावा, अनुप तायवाडे पोहावा, विनोद गायकवाड, NPC संतोष चौधरी, PC मनीष रामटेके चालक